नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. उद्या किणीचं मैदान होतंय, ओपनचं नाही आहे, दुसऱ्याचं नादतचं मैदान होतंय आणि त्या मैदानामध्ये सगळ्या महाराष्ट्रातील टॉपचे नंदी जे आहेत त्या ठिकाणी पळण्यासाठी येतील आणि त्या मैदानामध्ये प्रथम बक्षीस आहे एक टू व्हीलर एच-एफ डिलक्स आणि सगळ्या महाराष्ट्राला माहितीच आहेत. संबंध महाराष्ट्रामध्ये ज्या बैलाने संबंध मोठमोठे विक्रम असे त्याच्या नावावरती केलेले आहेत, असा हा रुस्तम हिंद केसरी, बारम हिंद केसरी बकासूर उद्या पाळण्यासाठी किन्ही मैदानामध्ये सज्ज झालेला आहे. बकासूरचा पैरा कोण असेल? बकासूरचा पैरा सगळ्या महाराष्ट्राला सांगितले, मी कालच सांगितले. वादळ किंवा महाराज किंवा गोकुळ या तिघांच्या मध्येच बकासूरचा पैरा असणार आहे. कारण की तुम्हाला माहितीच आहे, घरची गाडी काय पळते, आदत दुशाचं मैदान आहे. त्याच्यामुळे की मोठमोठे जे पैरे जे आहेत, ते सुद्धा मी तुम्हाला सांगतोय. बकासूरचा पायरा मी तुम्हाला सांगितले, महाराज, वादळ किंवा गोकुळ असेल. रोमन बबनदादांच्या दावणीतला रोमन, त्याच्यासोबत आपल्याला रोमन पळेल उद्या मला वाटते, किंवा रोमनच्या दावणीतला रावण जो आहे तो रावणसुद्धा पळेल. रावण आणि त्यांच्याच गावातला एक नंदी आहे, तो सुद्धा पळू शकतो त्याच्यासोबत. कारण की आत्ता एक 2-3 दिवसापूर्वी मैदान झालं होतं, त्या मैदानामध्ये रावण आणि त्या लासोनीकरांच्याच गावातला त्या नंदीनं कोरेगावच्या मैदानामध्ये एक नंबर जे आहे तो पटकवलेला होता. आता बघूया तीच जोडी पळते की काय. कुमटेकरांचा जो वजीर आहे, तो वजीर आपल्याला पळताना दिसेल. त्या गाडीवरती ड्रायव्हर असतील प्रशांत ड्रायव्हर चिंचनेरकर आणि चिंचनेरचा घानाभाऊ त्या वजीरसोबत आपल्याला पळताना दिसू शकतो. आणि एक टॉपचा पैरा आहे हा सुद्धा, कारण की वजीर सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे कशा पद्धतीने पळतो. संतोष तोडकर यांचा जो सुंदर आहे तो आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे की नाही मैदानामध्ये. त्याचा पैरा कोण असेल? त्याचा पैरा जो आहे तो साईसोबत आहे. सुंदरच आहे, माळशिरसकरांचा सुंदर आहे. सुंदर आणि सुंदरची जोडी आपल्याला पळताना दिसेल. कारण की कोरेगावच्या फाटीवरती ही दोघे जण काय पळतात, कशा पद्धतीने पळतात सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. दोघंही चांगले रेकॉर्ड आहे दोघांची सुद्धा. हीच जोडी मला वाटते उद्या सुंदरची जोडी पळेल. पब्लिकनं सुद्धा चांगलाच पळतो हा सुंदर, दोन्ही खांदी पळतो. बघूया कशा पद्धतीनं पळतोय हा सुंदर. जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदरसुद्धा उद्या पळताना दिसेल आपल्याला किन्हीच्या मैदानामध्ये. आणि त्यांचा सुंदर जो आहे तो कोणासोबत पळू शकतो. त्यांनी एक आत्ता नवीन एक वसूर घेतले, आदतमधला आहे का दुसऱ्यामधला आहे, चांगलं पळते. आणि आत्ता एक मैदान झालं, त्या मैदानामध्ये त्यानं गुलाल मिळवला होता. आणि तीच जोडी मला वाटते घरचा साज पाळताना दिसेल. कारण की सुंदर सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे, कुणीही नंदी असू द्या त्याच्यासोबत, कितीही टॉपचे नंदी असू द्या आणि कितीही मोठं मैदान असू द्या, त्या मैदानामध्ये फायनलमध्ये तो असतोच, गुलालामध्ये असतोच. असा हा जीवन ड्रायव्हर निनाम यांचा हिंद केसरी सुंदर आपल्याला उद्याच्या मैदानामध्ये सातारा एक्सप्रेस बलमा पळताना दिसेल. आणि सातारा एक्सप्रेस बलमा आपल्याला घरचाच साज, त्यांचा छोटा बलमा एक आहे, त्यांनी अक्षय मोरे यांनी नवीन खरेदी केलेली आहे आणि ती चांगली पळते. कशा पद्धतीनं पळते उद्याच्या मैदानामध्ये बघावं लागेल. खूप खूप साऱ्या शुभेच्छा उद्याच्या मैदानासाठी सातारा एक्सप्रेस बलमा आणि छोटा बलमा यांना. उद्याच्या मैदानामध्ये जालनाकरांचा अर्जुन आपल्याला पळताना दिसणार आहे. आणि तो अर्जुन कोणासोबत पळताना दिसणार आहे? अर्जुन आपल्याला चांद उर्फ चंद्या याच्यासोबत आपल्याला पळताना दिसणार आहे. काय जोडी पळते आता या बैलगाडा शहरी क्षेत्रामध्ये, चालू सीझनमध्ये धुमाकूळ घालतोय असा हा चांद नावाचा नंदी. बघूया कशा पद्धतीनं हा सुद्धा पळतोय, काय त्याचा पळ आहे, कशा पळतोय हे बघावं लागेल उद्याच्या मैदानामध्ये. आपल्याला उद्या महादळ मोठीकरांचा शिक्रासुद्धा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे. त्याचा पैरा जो आहे तो लक्षासोबत, आदत लक्षात जो दुसरा आहे लक्षात, त्याच्यासोबत पळताना दिसेल. विठ्ठल नाना यांचा जो चिक्या आणि तेजा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल उद्याच्या मैदानामध्ये. काय या चिक्याने धुमाकूळ घातलाय सगळ्या महाराष्ट्रामध्ये, कशा पद्धतीनं पळतोय तो उद्याच्या मैदानामध्ये. ही सुद्धा जोडी एक चांगली करामत करेल उद्याच्या मैदानामध्ये. बघूया किन्हीकरांचा रायबा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे किन्हीच्याच मैदानामध्ये. आणि तो आपल्याला किन्हीच्या शेजारी जे गाव आहे मधमापूर या वाडी या ठिकाणचा जो बदाम आहे त्याची मुलाखत आपण घेतली, जाऊन बघा आपल्या चॅनलवरती. बदाम आणि किन्हीकरांचा रायबा ही जोडी आपल्याला पळताना दिसेल. किंवा किन्हीकरांच्या रायबासोबत बिल्ला नावाचा वासूर आहे, सुहास मदने त्यांच्याच गावचे आहेत, त्याच्यासोबत दिसू शकेल. बघूया आता काय होते काय नाही. बाकीचे पैरे जे आहेत ते एवढे काही जेवढे मला अंदाज होता त्याचा अंदाज मी तुम्हाला सांगितलेला आहे. बाकीचे पैरे जे आहेत ते टॉपचे सुद्धा आहेत. आणि उद्याच्या मैदानामध्ये सर्जा येणार का नाही, सर्जा येणार असेल त्याच्याबद्दल अजून अपडेट माझ्याकडे आलेलं नाही आहे.
बघूया तुमच्यापर्यंत जर आला सर्जा तर तुमच्यापर्यंत नक्कीच पोचू. व्हिडिओ आवडला लाईक शेअर सबस्क्राईब करा. धन्यवाद.